हॅलो, तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुमच्यासोबत चॉकलेट आईस्क्रीम शेअर करत आहे, कारण व्हिप क्रीम जी आहे ती मी एक पूर्ण पॅकेट आणलेला आहे आणि तो लवकरात लवकर मला संपवायचा आहे, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहे आणि मला गावाला जायचं आहे, म्हणजे सासरी वगैरे जायचं आहे, त्याआधी तिरुपतीला वगैरे जायचं आहे. तर घरी राहणं होणार नाही, त्यामुळे ती वेस्ट होणार, कारण त्याची जी व्हॅलिडिटी असते पॅक फोडल्यानंतर ती खूप दिवसाची राहत नाही. तर म्हणून ती क्रीम मला संपवायची आहे, म्हणून इथे मी आज चॉकलेट आईस्क्रीम बनवत आहे. पिस्ता आईस्क्रीम जी आहे ते तुमच्यासोबत शेअर करून झालेली आहे, एकदम सोपी आहे आणि 2-3 वस्तूमध्ये जे आहे आईस्क्रीम बनवून जाते. तर इथे जे चॉकलेट कंपाऊंड मी घेतला आहे, डार्क चॉकलेट कंपाऊंड, तो सुद्धा पॅकेट आणलेला आहे आणि त्याला मस्त असं बारीक बारीक चाकूच्या सहाय्याने जे कट करून घेतलं आणि इथे दूध आणि दुधाला थोडंसं उकळी येऊ दिली, त्यामध्ये साखर टाकली आणि त्यानंतर हे चॉकलेट. आता याला छान मेल्ट करून घेते, तोपर्यंत इकडे बाकी गोष्टीची तयारी करते. आता हे जेव्हा आपण चॉकलेट मेल्ट करत असतो आणि साखरसुद्धा, तेव्हा आपल्याला कंटिन्यू जे आहे चम्मच फिरवत राहावं लागेल, नाहीतर ते चॉकलेट जे आहे थोडंसं असं जळून जायला पाहतं. खूप जळलंही पाहिजे नाही. साखर जस्ट मेल्ट झाली की आपण गॅस बंद करून द्यायचा. थंड झाल्यानंतर ते आपोआप थोडंसं असं घट्ट येऊन जाते. तर ही आहे व्हिप क्रीम. तर मागच्या वेळी ना थोडीशी पिस्ता आईस्क्रीम कमी बनवण्यात आली, त्यामुळे खाल्ल्यासारखं काही वाटलं नव्हतं. यामुळे जाणून बुजून जे आहे मी थोडी जास्तच घेतलेली आहे. पण शेवटी तुम्ही बघाल तर हे जे व्हिप क्रीमचं जे वाटं आहे जे घेतलं मी, तर ते काय झालं, ते पडलं छोटं आणि क्रीम झाली मोठी. फेटल्यानंतर अंदाज येत नाही, पण ते पूर्ण भरलेली होती, त्यामुळे मग मी ते थोडीशी दुसऱ्या गंजामध्ये काढली आणि मग परत बीटर मशीनच्या सहाय्याने ते परत फेटायला लागली. तर आता बीटर मशीनची आयडिया तुम्हाला आली असेल, मी मागच्या वेळेस सांगितलेली आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा स्टेप असतात, एका स्टेपवर आपल्याला जायचं असतं. तर जशी मला पाहिजे तशी मी बीटर मशीनने व्हिप क्रीम जी आहे फेटून घेतली आणि त्यानंतर जे मी चॉकलेट मेल्ट करून घेतलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि परत मग एकदा आपली बीटर मशीन चालवून घ्यायची, म्हणजे जी आपली चॉकलेट आहे ते सर्वीकडे छान लागेल. आणि तुम्हाला सांगते, मी टेस्ट करूनसुद्धा बघितलं तर साखर वगैरे सगळं व्यवस्थित होतं, कारण मागच्या आईस्क्रीममध्ये माझ्या साखर थोडीशी कमी झाली होती, म्हणून तेवढं काही व्यवस्थित वाटत नव्हतं. पण जे साखर कमी खातात त्यांच्यासाठी ठीक होती. तर इथे मी थोडीशी चॉकलेट जे आहे परत ॲड केलं, कारण मुलांना कसं चॉकलेट असं जास्त चॉकलेटची क्वांटिटी असली की आईस्क्रीम खाण्यामध्ये मजा येते. तर आता तुम्ही बघाल मी चॉकलेट थोडं म्हणता खूप सारं या आईस्क्रीममध्ये चॉकलेट टाकलेलं आहे, कारण खाताना थोडंसं क्रंची वाटलं तरी छान वाटते. आणि मार्केटमध्ये चॉको चिप्स पण मिळतात, तर ते सुद्धा पॉकेट तुम्ही आणलं आणि या आईस्क्रीममध्ये ॲड केलं तरी ते छान वाटेल. तर ते माझ्याकडे नाही, म्हणून मग जे चॉकलेट कंपाऊंड होतं त्याचेच जे बारीक पीसेस करून घेतले आणि ते इथे ॲड केलेलं आहे. आणि चला, अशा प्रकारे माझी आईस्क्रीम झालेली आहे. तर मी मागच्या वेळी सांगितलं की एअरटाईट कंटेनर माझ्याकडे नाही, त्यामुळे मग आता मी या पेपरचा वापर केलेला आहे, ज्यामुळे छान टाईट झाकण लागेल आणि व्यवस्थित असं चांगल्या प्रकारे जे आहे माझी आईस्क्रीम सेट होईल. तर चला, मी आता याला ना फ्रीजमध्ये ठेवून घेते आणि यावेळी ना थोडं लॉंग टाईमसाठी मी छान आईस्क्रीमला सेट होऊ देणार. तर चॉकलेट आईस्क्रीम बनवून झाली आणि हा पिल्लू झोपून उठला काय आणि इथे माझी आईस्क्रीम आहे, ही मस्त सेट व्हायला ठेवलेली आहे. यावेळी ना मागच्या वेळी थोडंसं कमी टाईम दिला, यावेळी तर 4 ते 5 ठेवते. निर्मला सुद्धा पटकन खायला देत नाही. आणि आमचा ना तिरुपतीला जायचा प्लॅन आहे. प्लॅन म्हणजे तिकीट वगैरे झालेलंच आहे, 10 तारखेचं तिकीट आहे. तर त्याला समोर घेऊन जाईल निर्मय. तर त्यासाठी थोडीफार अशी खरेदी करायची होती. तर मी तुम्हाला सांगितलं की मी अक्षय तृतीयाला सासरी गेली होती, तर तिथेच आम्ही थोडीशी शॉपिंग केली. पाहिजे तेच घेतलं, कारण
आजकाल ना कोणतीच गोष्ट घेणं ना खूप जास्त सोपं नाही आहे. तर इथे मी एक ड्रेस मटेरियल घेतला. माझ्याकडे ना हेवीमध्ये असं ड्रेस नव्हता, तर म्हणून एक जे आहे मी मटेरियल घेऊन आली ते तुम्हाला दाखवते. आणि आज म्हटलं स्टिच करायला देऊन टाकते सायंकाळी जाऊन, कारण आता दिवस जास्त नाही आहे, 5-6 दिवस बाकी आहे. आणि एक ड्रेस जो आहे ऑनलाईन बोलवला. तर आम्ही तिरुपतीला जाणार आहोत आणि त्यानंतर चेन्नई तिथून जवळच आहे म्हणून चेन्नईला सुद्धा जाणार आहोत. मग बीच वगैरे फिरणंच होईल. तर वन पीस माझ्याकडे नाही, तर ऑर्डर करते करते म्हटलं पण ते राहून गेलं. अरे अरे कसं करायचं ब्रूम 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 ब्रूम. हा, निवांशची गाडी सुरू झालेली आहे. चालला तिरुपती. निवांश कुठे चालला? तिरुपती. आणि मे महिना आणि माहिती नाही आता निवांशला कशी सांभाळेल, कारण आता एवढ्या उन्हामध्ये अजिबात जायचं नव्हतं, पण ते वेळेवर होऊन गेलं. कारण तिकिटा वगैरे ज्या असतात त्या 2-3 महिन्याआधीच बुक कराव्या लागतात. इकडे टीव्ही सुरू आहे, तर तिकीट झालेलं आहे आणि दर्शनाचं सुद्धा तिकीट झालेलं आहे. तर चला मी तुम्हाला ना ड्रेस दाखवते. ब्रूम ब्रूम. बघ डोळ्यात वगैरे जाईल निवांश. ब्रूम. तोंडामध्ये टाकायचं असते का? नाही नाही पिलू, नाही असं नाही करायचं. गुड बॉय. निवांश कसा आहे? आता तू आता जे त्याला वरती असं केलं ना, हे तोंडामध्ये लागलं असतं. आणि मी मजाक नाही करत आहे. वरती असं करताना थोडंसं लक्ष द्यावं लागेल. मला असं वाटते हा जो ड्रेस आहे ना पॅटर्न जुनाच आहे. मला अशामध्ये अजिबात घ्यायचा नव्हता, पण ना मी त्रासून गेली. आधी निर्मयची थोडीशी खरेदी केली, त्यानंतर निवांशची सुद्धा पॅन्टीज वगैरे. तर कसं हे सगळं घेता खूप जास्त उशीर होऊन गेला. मग निवांश सुद्धा त्रास देत होता. मग मला तर पीस घ्यायचा नव्हता, पण म्हटलं तिथे मंदिराच्या तर ना मग मी विसरून जाते काय सांगत होते. तर अशापैकी माझ्याकडे एकही ड्रेस नव्हता आणि हा खूप महाग झाला असं मला वाटत आहे. आणि आजकाल ना कोणत्या शॉपमध्ये जे आहे रेंज बिलकुल डिस्काउंट नसते. जे फिक्स रेट आहे ते घ्या. तर इथे हा माझा ड्रेस जो आहे, काय उलटा दिसत आहे की काय, 1760 रुपयाचा झाला. आणि मला वाटते की खूप जास्त महाग झाला. तसं मटेरियल ठीक आहे. तर हा फ्रंट मध्ये येईल आणि कॉम्बिनेशन ठीक आहे. येलो आपल्यावर उठूनच दिसेल, पण एवढे भडक कलर मला आवडत नाही. आणि पॅन्ट पण सेम कलरचा दिला आहे. आणि हा त्यावर येलो वरती हा जो कॉम्बिनेशन आहे तो छान दिसेल. तर हे कॉम्बिनेशन पाहूनच जे आहे मी घेतलं आणि मटेरियल पाहून घेतलं, कारण याला प्रेसची वगैरे अजिबात गरज पडणार नाही. फक्त थोडंसं आता लावल्यानंतर थोडंसं लक्ष द्यावं लागेल, कारण एखादा जरी डाग पडला तर तो सुद्धा दिसेल. तर आज मी ना हा ड्रेस जो आहे स्टिच करायला टाकते. आणि आमच्याकडे ना स्टिच करणारे व्यवस्थित नाही, म्हणजे कधी कोण बिघडवून टाकेल काही गॅरंटी नाही. आणि एवढे महाग जर बिघडवले महाग ड्रेस तर मग थोडंसं मग चिडचिड होते किंवा काही. तर आणखी एक मी ऑनलाईन ड्रेस बोलवला आहे. ते म्हटलं चेन्नईला बीचवर वगैरे घालायला थोडासा ठीक होईल, तर म्हणून तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि सध्या ना मला जीन्स वगैरे घालायची इच्छा होत नाही. असं वाटतं की आपलं वजन थोडंसं वाढलं आहे, म्हणून जीन्स जे आहे मी अवॉइड करते. घालायच्या वेळी घालतेच मी, आता आहे तर घालणारच, कारण प्रत्येक वेळी वेगवेगळे ड्रेस आपण घेऊ शकत नाही. तर चला तो ड्रेस सुद्धा. तर हा आहे मेशोवरून बोलावलेला ड्रेस. बघा आता कलर जो मी ऑर्डर केला तो नाहीये. हा काहीतरी वेगळंच आलेला आहे, पण ठीक आहे. जर फिटिंग व्यवस्थित बसली तर ठीक वाटेल. आणि या टाईपचा ड्रेस मी आधी कधीच वेअर नाही केला, फर्स्ट टाइमच आहे. तसं मला वाटते बीचच्या ठिकाणी या टाईप छान वाटेल. आणि मेन म्हणजे कलर हे प्रिंट अजिबात मला आवडलेली नाही. व्हिडिओमध्ये तरी ठीक दिसत आहे, पण मी हातात घेतल्यानंतर बिलकुल व्यवस्थित वाटत नाहीये. पण जर हा व्यवस्थित बसला माझ्या अंगावर तर मग मी हा ठेवेल, नाही तर मग रिटर्न करून देईल. तर म्हणून मी हा एक ड्रेस ऑर्डर केलेला आहे. परत एक ड्रेस ऑर्डर केला, तो अजून आलेला नाही. चला, तुम्हाला काय कसा वाटला माझा हा ड्रेस मटेरियल
छान वाटला की हा ड्रेस मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज नवीन यूट्यूबर्स असले तरी कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका, कारण तुमचा जर सपोर्ट असेल तरच परत नवीन नवीन व्हिडिओ बनवायला थोडासा इंटरेस्ट येत जाईल. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये काही असेल इकडे तिकडे काही झालं असेल किंवा गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट राहा. परत एक गोष्ट मी घेतलेली आहे आणि ते म्हणजे हा ट्रायपॉड. तर तसं तर हे गिम्बलचं काम करते, पण ट्रायपॉड सुद्धा म्हणजे दोन्हीसाठी मला काम येईल. म्हणजे निर्मईचे व्हिडिओ शूट करायचे राहिले तरी मला त्या डान्ससाठी वापरता येईल आणि माझ्यासुद्धा काम होऊन जाईल. माझ्याकडे एक छोटंसं होतं जे मी मेशोवरूनच ऑर्डर केलं होतं 265 रुपयाला काहीतरी. तर ते खराब झालं कारण त्याची क्वालिटी नसते. तर आता हा जो आहे थोडासा महाग आहे, म्हणजे 2000 काहीतरी म्हणाले, तर 1900ला काहीतरी दिला. तर आता याला ना व्यवस्थित कॅरी करावं लागेल. थोडंसं भीती वाटत आहे. मागे असा लाईट पण आहे आणि चार्जिंगवर काम करतो हा गिम्बल. तर हे एक वस्तू घेतलेली आहे आणि आता थोडंसं हेअर कटचा विचार करत आहे, कारण खूप दिवस झाले मी सारखी वेणीच पाडत आहे आणि केस खूप जास्त चालले. आता सुरुवातीला वाटलं की डिलेवरी झाली म्हणून केस जात असेल, पण आता बघा डिलेवरी होऊन किती निवांश आता 1.5 वर्षाचा होईलच, 1-2 महिन्यामध्ये. तर आता 1.5 वर्ष केस जात आहे कारण असू शकत नाही. तर पुष्कळ केस जात आहे. आता आपण इकडे तिकडे करून याला थोडंसं लपवायचा प्रयत्न करतो आणि माझे केस कर्ली आहे म्हणून तेवढं दिसून पडत नाही. त्याच ठिकाणी जर सिल्की असते तर केस लवकर दिसले असते. तर थोडंसं मी ना लेअर कट करायचा विचार करते, कारण बाहेर गेलं तर आपल्याला वाटते की सारखी वेणीच कशी पडणार आणि जर खुले सोडले केस तर ते आता एवढे रफ झाले आहे की बापरे, म्हणजे थोडंसं हवेमध्ये गेलं की एक केस इकडे एक केस तिकडे असं काहीतरी होत राहते. म्हणून मी विचार करत आहे थोडंसं स्पा करेल की नाही माहिती नाही, पण लेअर कट करायचा विचार आहे. स्टेप कट नाही करणार, त्यामध्ये केस खूप जास्त जातात. मग मी एक तर लेंथ एवढीच ठेवणार, थोडेसे एकदम थोडेसे आणि त्यानंतर लेअर कट करायचा विचार आहे. आता आज जाणं होईल, कधी जाणं होईल ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. चला, खाली तिकडे भातोडे बनवणं सुरू आहे, आम्ही खायसाठी जात आहोत. निवांश कुठे? निवांश कुठे? चलो. तर हे जे भातोडे असतात हे ज्वारीच्या पिठाचे बनतात आमच्याकडे. याला 1 दिवसाआधीच जे आहे त्या पिठाला भिजवून ठेवायचं, म्हणजे छान असा आंबूस येईल आणि दुसऱ्या दिवशीमध्ये त्यामध्ये मग मीठ, ओवा, तीळ टाकून मस्त असे भातोडे पाडून घ्यायचे. तर इथे सकाळीच जे आहे माझ्या आईने भातोडे पाडून घेतलेले आहे आणि दुपारी जे आहे पाणी टाकायचं त्या कापडावरती मागच्या साईडनी आणि मग हळूवार असे पापड काढून घ्यायचे. आता इथे मी दुपारचा थोडासा चाय ठेवलेला आहे आणि चाय थोडासा जास्तच घट्ट आलेला आहे, म्हणजे बऱ्यापैकी चाय आटून गेलेला आहे. बरोबर टाइम मध्ये वापस यायचं. चला चाय घेते मस्त. निवांश डुश डुश, निवांश डुश डुश, निवांश डुश डुश, डुश डुश, डुश डुश. मी जेव्हाही ब्लॉग काढत राहील समजून घ्यायचं निवांश आसपास आहे माझ्या, एकतर खाली आहे. सायंकाळच्या जेवणामध्ये मी बनवलेला आहे मसाला भात. तर आता तर मटर वगैरे मिळत नाही, तर हे जे वटाणे आहे हे वाढलेले आहे, याला मी भिजत घातले होते दुपारी आणि त्यानंतर भात बनवला. म्हणजे काहीही असो आमच्या घरात मसाले भात हे अधामधात बनत राहते आणि त्यासोबत मस्त अशी कढी बनवली. आणि चला आता मी ना तुम्हाला आईस्क्रीमचं काय झालेलं आहे ते चेक करते, कारण निर्मई मगापासून माझ्या मागे लागली आहे. तर दिसायला तर छान दिसत आहे आणि चला बघू आता. तर मस्त दिसत आहे आणि सेट पण छान झाली आहे आणि उद्या सकाळपर्यंत आणखी छान येईल, पण तो रिव्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता म्हणून आत्ता ओपन केलेली आहे. आणि आता जेवण झालं तर थोडं थोडं आम्ही खाऊनही घेईल. आणि पुष्कळच्या रेसिपीज ज्या आहेत त्या मी मिनी ब्लॉगमध्ये शेअर करत असते, तिथेसुद्धा तुम्ही नक्कीच बघत चला आणि आवडल्यास लाईक नक्की करत चला. चल पहिले ना टेस्ट करून दाखवते. निवांश आईस्क्रीम, निवांशला आईस्क्रीम पाहिजे.
छान झालेली आईस्क्रीम, तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि चला आजचा ब्लॉग ना इथेच संपवते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.